ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लिफायर मध्ये काय करायचं बघा. तर ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे आता जे आपण पॉइंट बघत आहोत तो टाइप्स ऑफ कपलिंग मध्ये येतो. त्यामध्ये पहिला पॉइंट बघितला आरसी कपल्ड मेथड. आरसी मध्ये आपण काय केलेलं तर रेजिस्टन्स as well as coupling capacitance is used to connect source to the load. बरोबर. हे सगळेच्या सगळे येतात ते मल्टी स्टेजच्या अंतर येतात. मल्टी स्टेज म्हणजे काय ज्याच्यामध्ये आपण मोर दॅन वन काय यूज करतो आहोत ट्रान्झिस्टर्स. बरोबर. मग आरसी कपल्ड एम्प्लिफायर मध्ये आपण काय केलं होतं तर आरसी कपल्ड एम्प्लिफायरला इनपुट त्यानंतर पहिला ट्रान्झिस्टर याच्यामध्ये कपलिंग कॅपॅसिटर जोडलेला बघा सीसी. देन पहिला ट्रान्झिस्टर आणखी दुसरा ट्रान्झिस्टर याच्यामध्ये पुन्हा कपलिंग कॅपॅसिटर यूज केलेला. त्यानंतर दुसरा ट्रान्झिस्टर आणखी आउटपुटचा लोड याच्यामध्ये पुन्हा काय यूज केलेलं होतं तर कपलिंग कॅपॅसिटर आणि शेवटी लोड आर. याला म्हणायचं आरसी कपल्ड एम्प्लिफायर. त्या आरसी कपल्ड एम्प्लिफायरचे मग फीचर्स बघितले, इम्पिडन्स मॅच होतोय का नाही ते बघितलं. त्याचप्रमाणे त्याचे डिसएडव्हान्टेजेस, ऍडव्हान्टेजेस, त्याचा जो बँडविड्थ येते ती इम्पिडन्स मॅचिंग होते का नाही. इम्पिडन्स मॅचिंग म्हणजे काय इनिशियलचं जे इम्पिडन्स असेल ते कॉम्बिनेशन ऑफ एक्सएल, एक्सी आणि आर आणि आउटपुट साइडचं जे इम्पिडन्स असेल ते मॅच होणं गरजेचं असतं. जेणेकरून जो काही तुम्ही इनपुटला पाठवला तो आउटपुटला जातोय का नाही हे पाहण्यासाठी. बरोबर. आणि मिडल स्टेज असते ती गेनची स्टेज असते ज्याच्यामध्ये आपण काय होतं व्होल्टेज गेन एव्ही आहे तो इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो हा कॅल्क्युलेट. अशा प्रकारे आपण आरसी कपल्ड एम्प्लिफायर बघितलेला जो शेवटी आपण कशामध्ये यूज केला होता तर पीए सिस्टीम. पीए सिस्टीम इज नथिंग बट पब्लिक ऍड्रेस सिस्टीम. देन टेप रेकॉर्डर आणखी सीडी अँड डीव्हीडी प्लेअर याच्यामध्ये यूज केले होते. बरोबर. आता जो आहे तो ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लिफायर. जर तुम्ही नीट डायग्राम बघितला तर ही जी डायग्राम आहे ती टू स्टेज ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लिफायर युजिंग ट्रान्झिस्टर. म्हणजे याच्यामध्ये दोन T1 आणि हा T2 असे दोन काय केलेले आहेत ट्रान्झिस्टर यूज केलेले आहेत. म्हणजे टू स्टेज ट्रान्सफॉर्मर यूज केलेले आहेत. दोन ट्रान्सफॉर्मर आणखी एक कपलिंग केलेले आहे. म्हणजे हा जो आहे तो कपल केला दुसऱ्याला विथ बाय युजिंग ट्रान्झिस्टर. म्हणजे ट्रान्सफॉर्मर ट्रान्झिस्टर एकमेकाला जोडले बाय युजिंग ट्रान्सफॉर्मर. हा इथला ट्रान्झिस्टर या लोडला इथं लोड आहे हा कसा कनेक्ट केलाय ट्रान्सफॉर्मरनी. म्हणजेच जर तुम्ही पाठीमागची डायग्राम बघितला असाल तर पाठीमागच्या डायग्रामला आपण काय केलं होतं इथं आरसी काढलेलं होतं. आरसी इथं रेजिस्टर काढलं, इथं पण रेजिस्टर काढलं. आरसी म्हणजेच काय तर कॅपॅसिटर कलेक्टरचा रेजिस्टन्स. बरोबर. तो कलेक्टरचा रेजिस्टन्स आपण आता घालवला आणि त्याच्या जागी काय केले ट्रान्सफॉर्मर यूज केले. कारण का तर कलेक्टरला आपण आउटपुट घेतो. मग कलेक्टरला जे व्होल्टेज येणार आहे ते आपण काय करणार आहे ट्रान्सफॉर्मरच्या थ्रू दुसऱ्या ट्रान्झिस्टरला अप्लाय करणार आहे. बरोबर. मग पुन्हा ट्रान्झिस्टरच्या बेसला गेला कारण बेस पासून पुन्हा कुठं जाणार कलेक्टरला आपण काय जोडलाय ट्रान्सफॉर्मर. मग पुन्हा ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट लोडला असं आपण काय केलं आहे कनेक्शन केलेलं आहे. हे जे आहे ते पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर यूज केला. ओके. VS इज नथिंग बट द सप्लाय व्होल्टेज. हा जो आहे तो ट्रान्सफॉर्मर. हे जे आहे ते वाइंडिंग्स प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्स. बरोबर. प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग हे वाइंडिंग जे असतात हे डिसाइड करतात की इम्पेडन्स मॅचिंग होणार की नाही होणार. हे जे डबल लाईन्स जोडलेले आहेत याला म्हणायचं कोर. त्यानंतर याचं जे आउटपुट आहे ते कुणाला जोडलेलं आहे पहिल्या ट्रान्झिस्टरला. पहिला ट्रान्झिस्टर जो आहे तो काय आहे हा त्याचा इमिटर, हा त्याचा बेस, हा त्याचा कलेक्टर. कलेक्टरला काय केलं तर ट्रान्झिस्टर T1 हा T1 ट्रान्झिस्टर ट्रान्सफॉर्मर T1 हा कनेक्ट केला.
ट्रान्सफॉर्मर T1चं जे काही आउटपुट येणार आहे ते काय केलं तर दुसऱ्या ट्रान्झिस्टरला जोडलं, ट्रान्झिस्टर Q2. ट्रान्झिस्टर Q2 मध्ये पुन्हा हा झाला बेस, हा झाला इमिटर, हा झाला कलेक्टर. कलेक्टरला पुन्हा काय केले ट्रान्सफॉर्मर T2 आणि मग आउटपुट लोड आहे तो कनेक्ट केलेला आहे. बरोबर. आता हा जो आहे तो काही प्रमाणात याचे ऍडव्हान्टेजेस देखील आहे, काही प्रमाणात याचे डिसएडव्हान्टेजेस देखील आहे. महत्वाचं काय आहे तर ज्याने तुम्हाला वाइंडिंग सांगितल्या प्रायमरी आणि सेकंडरी, ह्या वाइंडिंग काय करतात तर त्या आपल्याला म्हणजे ऍडजस्ट करता येतात आणि त्या ज्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करत जाईल त्याप्रमाणे याचे इम्पेडन्स मॅचिंग होतं. म्हणजे काही वेळेला वाइंडिंग त्या कमी करणं, काही वेळेला वाइंडिंग जास्त करणं, त्यानुसार मला व्होल्टेज जास्त जातोय का नाही, करंट जास्त जातोय का नाही, ही मला त्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगच्या ही मला काय करता येतं ऍडजस्ट करता येतं. आरसी कपल्ड एम्प्लिफायर मध्ये असं नाहीये. आरसी कपल्ड एम्प्लिफायर मध्ये मला असे ऍडजस्टमेंटचा पॉइंट काही नाहीये, त्यामुळे तिथे इम्पेडन्स मॅचिंगला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तिथे डिस्टॉर्शन इज लेस हा पॉइंट आहे आणि डिसएडव्हान्टेजेस इम्पेडन्स मॅचिंग इज नॉट पॉसिबल असं लिहिलेलं आहे. पण तो जो आहे तो प्रॉब्लेम इथं मिनिमाइज केला जातो. राईट. आता याच्या वर्किंग इज सेम ऍज, याचं वर्किंग जे आहे ते सेम आहे ते आरसी कपल्ड एम्प्लिफायर मध्ये सारखंच आहे. फक्त चेंजेस काय केलेले आहेत तर जो कलेक्टरचा रेजिस्टन्स होता त्यासाठी ट्रान्झिस्टर 1, ट्रान्सफॉर्मर 1 आणि ट्रान्सफॉर्मर 2 हे ट्रान्सफॉर्मर आहेत ते यूज केलेले आहे. बरोबर. आता यामुळे याचे फीचर्स काय झाले तर ओनली कपल्स एसी सिग्नल्स हेन्स क्यू पॉइंट अनअफेक्टेड. यांनी शॉर्टकट मध्ये लिहिले. याचा ऍक्च्युअली अर्थ काय आहे की ट्रान्सफॉर्मर T1 आणि ट्रान्सफॉर्मर T2 ला तुम्ही डीसी सप्लाय देणार नाही. याला मी फक्त कोणता सप्लाय देणार आहे एसी सिग्नल, कारण ते वर्क कशावरती होतात एसी सिग्नल वरती. त्यामुळे वरून जरी कुठून हा डीसी सिग्नल आला तरी तो घेत नाही. तो घेत नसल्यामुळं याच्यामध्ये डिस्टॉर्शन नावाचा पार्टच येतो. समजतंय. डीसी सिग्नल मुळे जो येत होता तो म्हणजे इथून आलेला हा एसी सिग्नल, इथून आलेला डीसी सिग्नल. डीसी सिग्नल हे ट्रान्सफॉर्मर आतमध्ये घेतच नाही. ते कपलिंग कुणाचं करतात तर फक्त आणि फक्त एसी सिग्नलचं. अल्टरनेटिंग करंट आहे तो ट्रान्झिस्टर पासून ट्रान्सफॉर्मरला, ट्रान्सफॉर्मर पासून पुढच्या ट्रान्झिस्टरला, त्या ट्रान्झिस्टर पासून पुढच्या ट्रान्सफॉर्मरला देण्याचं जे काम आहे ते कोण करतं ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ट्रान्सफॉर्मरनं काय केलं एसी सिग्नल जो आहे तोच पुढे फक्त पास करण्याचं काम केलं. डीसी सिग्नल सगळं काय केला ब्लॉक केला. कपलिंग कॅपॅसिटर जे काम करत होते आरसी मध्ये तेच काम हे ट्रान्सफॉर्मर करतात. फक्त हे बेटर वे न करतात, अजिबात डीसी ला इंटरेस्ट देत नाही. यामुळे काय झालं की क्यू पॉइंट इज अनअफेक्टेड. क्यू पॉइंट म्हणजे काय, क्यू पॉइंट इज नथिंग बट द ऑपरेटिंग पॉइंट. सांगितलेलं मी की बीजेटी ज्या वेळेला आपण स्टडी करणार आहोत त्यावेळेला हे असं असतं. हा जो असतो तो ऍक्टिव्ह रिजन. बरोबर. हा जो आहे तो कट ऑफ रिजन, हा जो आहे तो सॅच्युरेटेड रिजन, हा सॅच्युरेटेड. आणि इथं असतो तो आपला बीजेटी वापरायचा असतो. बीजेटी म्हणजे कोण ट्रान्झिस्टर. आणि ट्रान्झिस्टरचा हा मधला पॉइंट ऍक्टिव्ह रिजन मधला त्याला म्हणायचं ऑपरेटिंग पॉइंट. आणि तो जेव्हा तुम्ही ऑपरेटिंग पॉइंट इथं क्यू मध्ये तुम्ही यूज करणार आहात ट्रान्झिस्टर, त्याच वेळेला ट्रान्झिस्टर काय करणार चांगल्या प्रकारे तुम्हाला ऍज अ एम्प्लिफायर वर्क होणार. ट्रान्झिस्टर हा आपल्याला या तिन्ही रिजन मध्ये वापरता येतो. कट ऑफ रिजन मध्ये वापरला तर काय काम करतो तो ओपन स्विच. जर तो सॅच्युरेशन रिजन मध्ये वापरला तर काय काम करतो तर त्यावेळेला त्याचं वर्किंग असतं क्लोज स्विच. आणखी ऍक्टिव्ह रिजन मध्ये वापरला तर ऍक्टिव्ह रिजन मध्ये इट विल बी ऍक्ट ऍज अन एम्प्लिफायर. बरोबर. म्हणजे हा पॉइंट पासून ह्या ट्रान्झिस्टर पासून ह्या ट्रान्झिस्टरला जर डीसी सिग्नल गेला, डीसी सिग्नल म्हणतोय मी, तर हा आहे ना तुमचा ट्रान्झिस्टर हा ऍक्टिव्ह रिजन मध्ये ऑपरेट होत नाही. म्हणजे होतो पण क्यू पॉइंट त्याचा अफेक्ट होतो. क्यू पॉइंट म्हणजे ऑपरेटिंग पॉइंट. समजतंय. म्हणजे इथून जर डीसी सिग्नल इकडे पास झाला तर हा पॉइंट काय झाला त्याचा क्यू पॉइंट अफेक्ट झाला, दुसरीकडे गेला.
साहजिकच तो जितक्या चांगल्या प्रकारे अँप्लिफायर म्हणून काम करायला पाहिजे होता तितका तो वर्क होणार नाही आणि त्यामुळे मला एक्सपेक्टेड आउटपुट जे आहे ते लोडला भेटणार नाही. बरोबर. त्याच्यासाठी मी काय केलं तर त्याच्यासाठी म्हणून आपण जो एसी सिग्नल आहे तोच फक्त पाठवायचा ठरवलं. मग एसी सिग्नल फक्त पाठवण्याचं काम कोण करतं तर ट्रान्झिस्टर T1 ट्रान्झिस्टर T2. म्हणजे इथं काय झाला डीसी आहे तो ब्लॉक केला, एसी सिग्नल सगळा ट्रान्समिट केला, इथून एसी सिग्नल इथं पास झाला. बरोबर. हा इथून असा इथं पास झाला. इथं फक्त एसी सिग्नल आला त्यामुळे याचं ऍक्टिव्ह रिजन मधला जो व्यू पॉइंट आहे तो अफेक्ट होईल का नाही होणार आणि तो अफेक्ट झाला नाही म्हणून हा देखील ऍक्टिव्ह रिजन मध्ये ऍक्ट झाला. ऍक्टिव्ह रिजन मध्ये मग बीजेटी काय काम करतोय अँप्लिफायर म्हणून आणि यानं पुन्हा एकदा अँप्लिफायर केला सिग्नल आणि तो या ट्रान्सफॉर्मरला दिला. ट्रान्सफॉर्मर पासून मी लोड लाईन आउटपुट घेतलं. समजते. म्हणजे लोडला मला आउटपुट सगळं मिळालं. ओके. कशामुळं तर मी ट्रान्सफॉर्मर यूज केल्यामुळं विदाउट क्यू अनअफेक्टेड. क्यू म्हणजे ऑपरेटिंग पॉइंट. हा झाला फर्स्ट. सेकंड वन इज इम्पिडन्स मॅचिंग इज पॉसिबल. आता यामध्ये इम्पिडन्स मॅचिंग पॉसिबल आहे. सुरुवातीचा असलेला जो इम्पिडन्स आहे तो इथल्या इम्पिडन्स बरोबर मला मॅच करता येतो. कसा तर हे मॅचिंग साठी मी काय करणार आहे हे वाइंडिंग जे आहे त्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्स कमी जास्त करणार आहे आणि त्या मी कमी जास्त केल्यामुळे काय होणार तर इथला आलेला सिग्नल आहे तो इकडे व्यवस्थित पास होईल, इथला आलेला सिग्नल इकडे व्यवस्थित पास होईल, इथला आलेला सिग्नल इथे व्यवस्थित पास होईल, इथला आलेला सिग्नल इथे व्यवस्थित पास होईल. म्हणजे प्रत्येक इनपुट पासून आउटपुटला जाताना हे ट्रान्सफॉर्मरच्या काय करणार आहे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ऍडजस्ट करणार. ज्या ऍडजस्ट करण्याची सोय मला कशामध्ये नव्हती आरसी कपल्ड अँप्लिफायर मध्ये नव्हती. म्हणून आरसी कपल्ड मध्ये डिस्टॉर्शन यायचे कशामध्ये अँप्लिफाय झालेल्या आउटपुट सिग्नल मध्ये. पण याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट मध्ये काय येणार नाही तर एरर येणार नाही. समजतंय. नेक्स्ट आहे ते यूज्ड इन ऑडिओ पॉवर अँप्लिफायर. आपण हा मुद्दा आरसी कपल्डला देखील बघितलाय की ऑडिओ फ्रिक्वेन्सी अँप्लिफायर मध्ये देखील आरसी कपल्ड आहे ते यूज केलं जातं. इथं देखील ट्रान्सफॉर्मर कपलिंग हे देखील कुठं ऑडिओ पॉवर अँप्लिफायर मध्ये वापरतात. का तर याच्यामध्ये इम्पिडन्स मॅचिंग आहे ते चांगलं आहे. ओके. आणि इम्पिडन्स मॅचिंग चांगलं म्हणजेच काय इनपुट म्हणजे याचा अर्थ काय माहिती का इम्पिडन्स मॅचिंग म्हणजे एखाद्या वेळेला आपण लेक्चर घेताना असं म्हणतोय बघा की त्या शिक्षकांचं आणि त्या विद्यार्थ्यांचं ट्युनिंग चांगलं आहे. ट्युनिंग चांगलं म्हणजेच काय इम्पिडन्स मॅच झाला. बरोबर. म्हणजे यांनी जे काही शिकवत आहे ते त्यांना समजतंय विद्यार्थ्यांना. बरोबर. इथं म्हणायचं इम्पिडन्स मॅच झाला. इम्पिडन्स मॅच झाला म्हणजेच काय मी जे काही तुम्हाला सांगणार आहे किंवा ते शिक्षक जे काही तुम्हाला सांगतात ते तुम्हाला पूर्ण सगळं समजणार याला म्हणायचं इम्पिडन्स मॅच झाला. इम्पिडन्स मॅच झाला नाही म्हणजे जे काही सांगतात ते नाही समजलं म्हणजे इम्पिडन्स मॅच झाला नाही. साहजिकच डिस्टॉर्शन आले. डिस्टॉर्शनचे मार्क कमी पडले. बरोबर. म्हणजे हे म्हणायचं इम्पिडन्स मॅचिंग. जे काही इनपुट देणार आहोत ते आउटपुटला गेलं अँप्लिफायर व्हर्जन मध्ये त्याला म्हणायचं इम्पिडन्स मॅचिंग. जर ते तसं मॅच झालं नाही तर मला आउटपुट जे आहे ते भेटत नाही. त्यानंतर आहे तो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज पुअर. आता हे काय आहे की बाबा हे सगळ्या बाबतीत चांगलं आहे. इम्पिडन्स तर मॅच होतोय, क्यू पॉइंट देखील अनअफेक्टेड आहे, फक्त एसी सिग्नलच पाठवतोय. पण त्या इंटर वाइंडिंग कॅपॅसिटन्स मुळे इंटर वाइंडिंग जे म्हणलो ना आपण प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग याच्यामुळे काय होतं बघा तर ही जी आहे ती आपली नेहमी गेन असते आणि इकडे जे असते ती आपली फ्रिक्वेन्सी असते. बरोबर. त्यामुळे काय होतंय तर याचा ग्राफ असा फ्लॅट येतो आणि अचानकच म्हणजे या वाइंडिंगच्या इंटर वाइंडिंग कॅपॅसिटन्स रेझिस्टन्स मुळे मला हा असं आउटपुट भेटतो. म्हणजे हे ऍक्च्युअल मला फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स भेटतो आणि हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कसा आहे पुअर आहे. ओके. हा चांगल्या प्रकारचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स नाही. हा असा बाकीच्यांचा कसा होता बाकीच्यांचा असा असा असा. बरोबर. हा असा सिंगल स्टेप
ऍम्प्लिफायरचा मल्टी स्टेज ऍम्प्लिफायरचा ऍज वेल एज आरसी कपलचा होता. याचं कसं आहे स्ट्रेट लाईन आणि त्यानंतर थोडे नॉइज. ओके, हे कशामुळे आलं? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज ओव्हर इंटरवाइंडिंग कॅपॅसिटन्स. वाइंडिंग मध्ये देखील रेझिस्टन्स कॅपॅसिटन्स असतात आणि त्याच्यामुळे काय होतं? हा नॉइज आहे तो लार्ज येत नाही, असं थोड्याशा प्रमाणात येतो. ओके, म्हणजे फीचर्स काय आहे? ट्रान्सफॉर्मर कपल्ड ऍम्प्लिफायरचे ओनली कपल्स एसी सिग्नल. साहजिकच एसी फक्त कपलिंग केल्यामुळे डीसीचा काही संबंध येणार नाहीये. त्यानंतर नेक्स्ट आहे ते त्यामुळे क्यू पॉइंट हा अनअफेक्टेड राहणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ते इम्पिडन्स मॅचिंग इज पॉसिबल. इम्पिडन्स मॅचिंग इज पॉसिबल मीन्स जे काही तुम्ही इनपुट देणार आहात ते आउटपुटला आहे तसं भेटणार आहे. आणि हे इम्पिडन्स मॅचिंग का घडलं? कारण का वाइंडिंग. लक्षात ठेवा, वाइंडिंग हे ऍडव्हान्टेजेस देखील आहे आणि वाइंडिंग हे डिसएडव्हान्टेजेस देखील आहे. ऍडव्हान्टेज कसं? तर वाइंडिंग मला ऍडजस्ट करता येतात, त्यामुळे मला इम्पिडन्स मॅच करता येतो इनपुट साइडचा आउटपुट साइड. बरोबर, इम्पिडन्स मॅच झाला, साहजिकच मी जे काही इनपुटला देणार आहे ते आउटपुटला जाणार, त्यामुळे हा वाइंडिंग आहे ते चांगले. पण या वाइंडिंग मुळे काय तयार होतंय? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पुअर येतो. समजतंय? म्हणजेच ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लीफायर which have features only couples AC signal, therefore Q point is unaffected, not affect होणार नाही. त्यामुळे तो ऍक्टिव्ह रिजन मध्येच एम्प्लीफायर म्हणून काम करणार. कोण? हा देखील आणि हा देखील, दोन्ही पण ट्रान्झिस्टर. ओके, त्यानंतर सेकंड बघितलं ते इम्पिडन्स मॅचिंग इज पॉसिबल. आरसी मध्ये असं पॉसिबल आहे का? नाही. आरसी कपल्ड एम्प्लीफायर मध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मर वापरलेलं नाही, वाइंडिंग वगैरे ऍडजस्ट करता येत नाही. इथं मला वाइंडिंग ऍडजस्ट करता येतं, त्यामुळे रेजिस्टन्स कमी जास्त करता येतो आणि इम्पिडन्स काय होतो? मॅच. इम्पिडन्स इज नथिंग बट रेजिस्टन्स, एक प्रकारचा रेजिस्टन्स असतो. त्यानंतर युज्ड इन पॉवर एम्प्लीफायर अँड फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज पुअर. त्यानंतर आहे ते ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस मध्ये आपण सारखं जे बडबडत आहोत, म्हणजे बघत आहोत ते साहजिकच इम्पिडन्स मॅच. बरोबर, सगळ्यात मोठा फायदा आहे याचा इम्पिडन्स मॅचिंगचा. त्यामुळे तुमचा नॉइज काही येण्याचा प्रॉब्लेमच नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ते हायर व्होल्टेज गेन. त्यामुळे तुम्हाला जी बघा नॉइज काय आहे, डिस्टॉर्शनच काय आहे, म्हणजे गेन काय झाली? चांगली झाली. मी इथून जे काही बोलणार आहे ते तिथपर्यंत जर पूर्ण समजलं तर, म्हणजे आपण फोनवरून बोलत आहोत, 10 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. बरोबर, दोन्ही कडना रेंज मध्ये आलं म्हणजे काय झालं? इम्पिडन्स मॅच झाला. म्हणजे साहजिकच इथं जे काही बोलणार आहे ते 10 किलोमीटर वरती व्यवस्थितरित्या ऐकू जाणार. बरोबर, अशा कंडिशनला नॉइज काय ऍड झाला का? नाही ऍड झाला. जे काही मी बोलत होतो ते व्यवस्थित समजलं का? समजलं. म्हणजेच इम्पिडन्स काय झाला? मॅच झाला. त्याला गेन आहे ती चांगली मिळाली, हायर व्होल्टेज गेन. ओके, दीज आर द ऍडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस आहेत ते कपलिंग आहे ना, ते एक्सपेन्सिव्ह आहे. हे एक्झॅक्टली अपोजिट टू द आरसी कपलिंग. आरसी कपलिंग मध्ये इनएक्सपेन्सिव्ह आहे कपलिंग. का? रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटर जास्त खर्च नसतो. 20, 30, 40, 50, 100 रुपये मध्ये मिळतात. ओके, म्हणजे कॉस्टली नसतं. पण ट्रान्सफॉर्मर 1, ट्रान्सफॉर्मर 2 आणि हा एक ट्रान्सफॉर्मर काय झालं? बल्की पण झालं. बल्की म्हणजे थोडी डायग्राम कॉम्प्लेक्स झालेली आहे आरसी कपल्डशी कम्पेअर करता. त्याच प्रकारे 3 ट्रान्सफॉर्मर वापरल्यामुळे काय झालेलं आहे? याची कॉस्टिंग देखील वाढलं, एक्सपेन्सिव्ह झालं. समजते? हे एक्सपेन्सिव्ह झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते लो इफिशियन्सी. आता आरसी कपल्ड एम्प्लीफायर मध्ये इफिशियन्सी असते ती जास्त असते. इफिशियन्सी म्हणजे कार्य करण्याची क्षमता. पण ट्रान्सफॉर्मर असतात ते खराब होतात, कारण त्याचे प्रायमरी आणि सेकंडरी कधी कधी आपण समजा उलटे जोडले, समजलंच नाही की प्रायमरी कोणती सेकंडरी कोणती, उलटे जोडले की ते बस्ट होतात, लगेच खराब होतात. आणि याची कार्य करण्याची क्षमता जी असते ती इफिशियन्सी काय असते? लोअर असते. ओके, दिस इज नथिंग बट अ सेकंड ड्रॉबॅक ऑफ द ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लीफायर. त्यानंतर ऍप्लिकेशन कुठे यूज करायचं? IM आम्ही शॉर्टकट मध्ये दिला. IM इज नथिंग बट
इम्पिडन्स मॅच. जिथं जिथं तुम्हाला इम्पिडन्स मॅच करायचा आहे ना त्या ठिकाणी सगळीकडे हा यूज करायचा. मला माईक घेऊन वरती बोलायचं आहे आणि तिथं तर लाऊडस्पीकरनं सगळ्यांना समजला पाहिजे, बरोबर. मी जे काय बोलतोय ते साहजिकच माझ्या माईकचा आणि आउटपुटला जो लोड आहे, स्पीकर आहे, या दोन्हीचं काय झालं पाहिजे, इम्पिडन्स मॅचिंग. म्हणजे हे पीए सिस्टीम इज नथिंग बट इम्पिडन्स मॅचिंग. तिथं मला लागणार, जिथं मला इम्पिडन्स मॅचिंग लागणार आहे त्या ठिकाणी मी ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लिफायर यूज करतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे ते IF, R फॉर द रेडिओ, F फॉर द फ्रिक्वेन्सी. रेडिओ फ्रिक्वेन्सी अगदी कमी असते त्याला म्हणायचं रेडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर. त्याचे रेंज खूप खूप लहान असते, अगदी स्मॉल. त्यानंतर आहे ते पॉवर एम्प्लिफायर. जिथं मला जास्तीत जास्त पॉवर जनरेट करायची आहे त्या ठिकाणी पॉवर एम्प्लिफायर आहे ते यूज करायचे असतात. ओके. पुन्हा एकदा रिवाइज करतो बघा. ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लिफायर, याच्यामध्ये आपण काय केलं तर ट्रान्सफॉर्मर आहे तो यूज केला कुणाच्या व्यतिरिक्त तर आरसीच्या व्यतिरिक्त. मग आरसी म्हणजे कोण तर आरसी म्हणजे कलेक्टर रेझिस्टन्स. इथं कलेक्टरचे रेझिस्टन्स होते, इथं आणखी इथं ते काढून टाकले पूर्णपणे आणि त्या जागी कोण यूज केले ट्रान्सफॉर्मर, बरोबर. आणि हे ट्रान्सफॉर्मर यूज केल्यामुळे ते काय करतात फक्त एसी सिग्नल ट्रान्समिट करतात. इथून फक्त एसी सिग्नल तिकडे गेला, एसी सिग्नल फक्त तिकडे ट्रान्समिट झाला म्हणजे कोण ब्लॉक झाला डीसी सिग्नल. डीसी सिग्नल ब्लॉक झाला म्हणजे साहजिकच काय झालं क्यू पॉइंट अनअफेक्टेड. क्यू पॉइंट इज नथिंग बट ऍक्टिव्ह रिजन मध्ये. जर मला ट्रान्झिस्टर वापरायचा असेल तर तो ऍक्टिव्ह रिजन मध्ये वापरायचा असतो आणि तिथं वापरल्यानंतरच तो काय म्हणून ऍक्ट करतो एम्प्लिफायर म्हणून. कोण ट्रान्झिस्टर. ओके. सेकंड पॉइंट बघितला तो इम्पिडन्स मॅचिंग. सांगितलं तुम्हाला की वाइंडिंग कमी जास्त केल्या ऍडजस्ट केल्या मला काय भेटतं आउटपुट भेटतं. त्यानंतर ऑडिओ पॉवर एम्प्लिफायर मध्ये वापरला जातो. ऑडिओ पॉवर एम्प्लिफायर मध्ये काय असतं तर इनपुट साइडला लो रेझिस्टन्स असतो, आउटपुट साइडला हाय रेझिस्टन्स असतो आणि हे मॅच होतं ऑडिओ पॉवर एम्प्लिफायर मध्ये बाय युजिंग ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लिफायर, म्हणून तिथं हा वापर. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज पुअर. याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स फ्लॅट, त्यानंतर थोडा एरर, फ्लॅट अँड एरर, त्यामुळे तो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे तो पुअर आहे बिकॉज ऑफ इंटरवाइंडिंग रेझिस्टन्स, इंटरवाइंडिंग कॅपॅसिटन्स. ओके. त्यानंतर आहे ते ऍडव्हान्टेजेस. साहजिकच इम्पिडन्स मॅचिंग आहेच, त्यानंतर गेन याची जास्त असते. डिसएडव्हान्टेजेस मध्ये एक्सपेन्सिव्ह आहे कारण ट्रान्सफॉर्मर महाग असतात आणि कन्स्ट्रक्शन पण थोडंफार काय झालंय बल्की झालं, बरोबर. कॉम्प्लेक्स डिझाइन इतकं सिंपल नाही. त्यानंतर आहे लो इफिशियन्सी, कार्य करण्याची क्षमता याची कमी आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे तो ऍप्लिकेशन्स. कुठं कुठं यूज केलं जातं जिथं जिथं मला इम्पिडन्स हा मॅच करायचा आहे त्या ठिकाणी मी साहजिकच हे यूज करणार, बरोबर. त्याच प्रकारे मला आणखी RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी. आता इम्पिडन्स मॅचिंग जिथे जिथे मॅच करायचे म्हणजे सगळेच म्हणजे CD प्लेअर, DVD प्लेअर, टीव्ही, त्यानंतर तुमचा टेप रेकॉर्डर, हे सगळे जे काय असतील या ठिकाणी मी ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लिफायर आहे ते यूज करणार. त्यानंतर RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर आणि शेवटचं आहे ते पॉवर एम्प्लिफायर. पॉवर आहे ती इन्क्रीज होऊन तुम्हाला भेटणार, बरोबर. या पॉइंटमध्ये आपण काय डिस्कस केलं तर ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लिफायर, टाइप्स ऑफ कपलिंग. ऍक्च्युअली हे कुणामध्ये येतं मल्टी स्टेज एम्प्लिफायरच्या अंडर येतं. ट्रान्सफॉर्मर कपलिंग, डायरेक्ट कपलिंग, RC कपलिंग. त्यापैकी आपण RC कपलिंग आणखी ट्रान्सफॉर्मर कपलिंग हे पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर आपण बघायचं आहे ते डायरेक्ट कपलिंगच्या संदर्भात आणि शेवटी पॉइंट बघायचा तो ह्या तिन्हींचे कंपॅरिझन. ओके. नेक्स्ट लेक्चर आपण घेऊया डायरेक्ट कपलिंग संदर्भात.